आज आपण बनवणार आहोत लॉंग कळीदार असा वन पीस ड्रेस। त्यासाठी मी इथे मापे काढून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारे हे मेन फॅब्रिक आणि लाइनिंग। तर जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याची लेंथ ही 60 इंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अगदी 4 मीटर कापडामध्ये आपला हा पूर्ण ड्रेस तयार होणार आहे। आणि हे गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे, त्यापासून आपण सुंदर असे कमळ बनवणार आहोत आणि ते आपल्या ड्रेसला चिटकवणार आहोत। तर आता इथं आपण अगोदर लाइनिंग वरती आपल्या ब्लाउजची ब्लाउज कटिंग करून घेऊया। म्हणजे वन पीसच्या ड्रेसचा जो वरती ब्लाउज आहे तो आपण अगोदर कट करून घेऊ। त्यासाठी इथे आपण आपली जी मापे आहेत ते टाकून घेऊया। 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, मुंडा आपण 7 इंच घेतलेला आहे आणि आपण इथं मार्जिन सोबतच आपली मापे घेतलेली आहेत जे आहेत ते त्याप्रमाणे आपण इथं कट करून घेऊया, मापे आखून घेऊया। या ठिकाणी फ्रंटचा नेकची उंची आपण 5.5 घेतलेली आहे। नंतर आपण टक्ससाठी लागणार आपण इथे प्रिन्स कट ब्लाउजच्या पुढच्या बाजूने आपण इथे प्रिन्स कट करणार आहोत। त्यासाठी आपण इथे प्रिन्स कटची मापे टाकून घेतलेली आहेत। प्रिन्स कट शिवल्यामुळे आपलं एकदम ड्रेसची फिटिंग परफेक्ट बसते। या ठिकाणी आपण जो फ्रंटचा आर्म होल आहे त्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि बॅक आणि फ्रंट सोबतच कट केलेला आहे। हे आपण लाइनिंग वरती कट करून घेतलेला आहे अगोदर। आता आपण इथे पाठीमागचा जो गळा आहे तो आखून घेऊया आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊया। प्रिन्स कटला टक्स टाकण्यासाठी आपण जे एक्स्ट्रा 1 इंच घेतो ते पाठीमागच्या बाजूने आपण कट करून घेऊ। आता आपण प्रिन्स कटची कटिंग करून घेऊया आणि हा जो टक्स आहे तो 1.5 इंच अंतरावरती घेतलेला आहे। इथं आपली प्रिन्स कटची कटिंग झालेली आहे ब्लाउजची। आता आपण हे अस्तर वरती कट केले, आता आपण हे मेन फॅब्रिक वरती कट करू। तर जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कटिंग करण्यासाठी आपण बॅक साइडची कटिंग करून घेणार आहोत आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्ज कट करून घेऊया। आपण जे प्रिन्स कट ची कटिंग आहे आपल्या दोन्ही पार्टची ती आपण जे कळी आपण ड्रेससाठी कळ्या कट केल्याच्या नंतर जे फॅब्रिक शिल्लक राहतं त्याच्यामधून आपण कट करणार आहोत। त्यामुळे आपलं फॅब्रिकची पण बचत होते आणि जास्त कापड पण वायाला जात नाही। तर ह्या दोन पार्टची कटिंग आपण कळी कट केल्याच्या नंतर जे आपलं कापड शिल्लक राहील त्याच्यामध्ये करून घेणार आहोत। तर इथं आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया, कारण ह्या कापडाची लेंथ खूप जास्त असल्यामुळे आपल्याला कळी कट केल्याच्या नंतर कळीच्या वरच्या बाजूला कापड शिल्लक राहणार आहे, आपण त्याच्यामधून आपली प्रिन्स कट ब्लाउजची जी कटिंग आहे ती आपण करून घेऊया। या ठिकाणी असा स्लीव्जला आपण आकार देऊन घेऊया आणि स्लीव्ज कट करून घेऊया। स्लीव्जची लेंथ आपण ॲज इट इज जेवढी आहे
तेवढी घेतलेली आहे, कापड शिल्लक आहे तेवढं. या ठिकाणी लॉंग स्लीव्ज आपण करणार आहोत. त्याप्रमाणे 21 ते 22 इंच स्लीवची लेंथ आपण घेतलेली आहे. तर आपले स्लीव्ज इथे कट झालेले आहेत. हे बघा, कपड्याची लेंथ पूर्ण आपला जो इंच टेप आहे त्या टेप एवढी लेंथ आहे. त्यामुळे कमी कापडामध्ये अगदी घेरदार असा आपण वन पीस बनवणार आहोत. 60 इंच अशी कपड्याची लेंथ आहे. आणि ह्या फॅब्रिकला एका साईडने अशी शाईन आहे आणि एका साईडने असं प्लेन फॅब्रिक आहे व्हाईट. तर जी शाईनची बाजू आहे ती सुईची बाजू आहे कपड्याची. तर आपण आता राहिलेल्या कपड्याला पूर्ण चार पदर करून आपण घेणार आहोत. आणि आपल्या कड्याची जी लेंथ आहे, आपल्या पूर्ण लेंथमधून आपण ब्लाऊजची लेंथ मायनस करून जी राहिलेली लेंथ आहे ती आपण या कड्यांमधून कट करून घेणार आहोत. तर हा वन पीस असल्यामुळे याची लेंथ मी 45 एवढी घेतलेली आहे कड्यांची. आणि आपण समोरच्या बाजूने 8 आणि पाठीमागच्या बाजूने 8 अशा आपण 16 कड्यांचा हा ड्रेस बनवणार आहोत. तर या ठिकाणी असं आपण कड्या कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जे कड्यांच्या आतमधून जे आपण अस्तर लावणार आहोत त्याची अंब्रेला ड्रेस प्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे. आणि जे आपण ते गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावर आपण कमळ बनवणार आहोत. ते आपण इथे कागदावरती अगोदर कमळ काढून घेतलेले आहेत. तर इथं आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक अगोदर जॉईन करून घेऊ. आणि आपण ब्लाऊजच्या फ्रंट साईडला पण एक छान अशी पोटली नेक डिझाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे अगोदर गळ्याची फिनिशिंग करून घेऊ दोन्ही बाजूंची. अशा पद्धतीने आपण अस्तरच फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं पोटली डिझाईन बनवणार आहे. त्याच्यामुळे आपण ही अशा पद्धतीने मध्ये एक 1.5 इंचाची पट्टी तयार करून घेतली. आणि ही पोटली बटन आपण जे गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे कमळ बनवणार आहोत त्याच्यावरतीच हे मॅचिंगचे असे आपण पोटली बनवलेले आहेत. आणि ते आता आपण इथं एका बाजूला आपण असे जोडून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं जास्तीचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ. आणि अशा पद्धतीने 1.5 इंचाची पट्टी बनवली आहे त्याच्यावरती आपण हे दोन्ही भाग असं जोडून घेणार आहोत. तर इथं आपलं बरोबर प्रिन्स कटचा जो गळ्याचा भाग आहे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण समोरचा भाग आपला पूर्ण तयार झाल्यानंतर आपण पाठीमागच्या गळ्याची फिनिशिंग करून घेऊया. तर त्यासाठी आपण इथं कॅनव्हास पेपर वापरणार आहोत. आणि जो आपल्याला गळा हवा आहे ज्या आकाराचा त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर कटिंग करून गळा बनवून घेऊया. तर हा आपला आता गळा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. कॅनव्हास पेपर वापरल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग अगदी छान अशी येते. त्याच्यानंतर आपण फ्रंट आणि बॅक जो ब्लाऊजचा भाग आहे तो जोडून आपण त्याला स्लीव्ज पण जोडून घेऊया. हा आपला ब्लाऊजचा भाग तयार झालेला आहे. आता
आत्ता आपण इथे ज्या कळ्या बनवलेल्या आहेत त्या आपण जोडून घेऊया. आपण समोरच्या बाजूला 8 आणि पाठीमागच्या साईडला 8 अशा आपण 16 कळ्या जोडलेल्या आहेत. आणि आपण हे जे लायनिंगला आपला अम्ब्रेला कटचं जे कमी पडलेला असतो आपल्याला भाग तो आपण एक जॉईंट करून घेऊया तिथे एक त्रिकोण. आणि अशा पद्धतीने आपलं अस्तरची फिनिशिंग झाली. आता आपण जो ड्रेसचा जो आपला बॉटमचा भाग आहे त्याला आपण अशी पट्टी लावून फोल्ड करून घेतलेली आहे, जे आपल्या कळ्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण हे अस्तर आणि जोडलेल्या कळ्या त्या अशा एकावरती मांडून एक आपण टिप देऊन घेऊया, ते जॉईन करू. त्याच्यानंतर त्याचा मध्य काढू आणि ब्लाऊजचा मध्य हे अशा पद्धतीने दोन्ही एकमेकांवर सुईच्या बाजूने ठेवून आपण हे जोडून घेऊ. या अशा पद्धतीने आपण पुढच्या बाजूच्या कळ्या ब्लाऊजला जोडून घेतलेल्या आहेत. आता ही पाठीमागच्या साईडने पण आपण असंच जोडून घेऊया. तर आता आपला ड्रेस तयार झाला. आपण ह्या ड्रेसला फिटिंग करून घेऊया. आपली जी माप असते फिटिंगची ती आपण व्यवस्थित आखून आता आपण ह्या ड्रेसची फिटिंग करून घेऊ. आणि ते आपण जे मेन फॅब्रिक आहे आणि लायनिंग आहे ते वेगळं वेगळं जोडणार आहोत. त्यामुळे ड्रेसचा घेर असा छान असा घेर येतो आणि तो दिसतो. त्यामुळे आपण अस्तर सेपरेट जोडणार आहोत आणि जे मेन आपलं कापड आहे ड्रेसचं ते आपण सेपरेट जोडणार आहोत. अगोदर आपण मेन कापड आहे ते जोडून घेऊ, नंतर हे आपण अस्तर जोडू. दोन्ही सोबत आपण एकसाथ दोन्ही सोबत टिप मारली तर ड्रेसचा घेर कमी होतो, कमी दिसतो. त्याच्यामुळे आपण सेपरेट जोडले. तर हे आता आपण जे कापड आहे ते हे कमळ काढून घेतलेलं आहे आपण, ते आता कापडावरती आपण ह्याचा छप्पा उमटवणार आहोत. अशा पद्धतीने आपण जेवढे कमळ ड्रेसला लावायचे आहेत ते आपण असे आखून घेणार आहोत आणि कट करून त्याला कॅनव्हास पेपर इस्त्रीने चिटकवून ते फूल आपण तयार करून ड्रेसवरती डायरेक्ट चिटकवू शकतो किंवा मशीनवरती आपण त्याला टीप मारून पण घेऊ शकतो. तर 8 कळ्या आपल्या ड्रेसच्या समोरच्या बाजूला आहेत. त्यावरती आपण असे 8 किंवा 4 असे आपण कमळ चिटकवणार आहोत. तर ह्यासाठी कमळ बनवलेले आहेत. तर प्रत्येक कळीवरती एक कमळ असं आपण चिटकू शकतो किंवा दोन्ही कळींच्या मध्ये एक असं आपण चिटकू शकतो. तर या ठिकाणी आम्ही दोन्ही कळ्यांचा जो जॉईंट केलेला भाग आहे त्याच्यावरती एक असे आपण समोरच्या बाजूने 4 आणि पाठीमागच्या बाजूने 4 असे 8 कमळ आपण इथे चिटकवणार आहोत. तर ह्या कमळाला कॅनव्हास पेपर चिटकवून घेऊन त्याच्यानंतरच आपण हे ड्रेसला चिटकवणार आहोत. आपण गमने चिटकवू पण शकतो किंवा